आता बघूया भद्रावती येथील बातमी। भद्रावती तालुक्यातील माजरी येथील कालीमाता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्न-विषबाधा झाल्याची माहिती दिनांक 14 रोजी रविवारला पहाटे 3 वाजता उघडकीस आली आहे। यात गुरुप्रेक्षा राम यादव राहणार माजरी वय वर्ष 80 या वृद्धाचा मृत्यू झाला असून विषबाधा झालेल्या 232 रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा व भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे सौ सपना सुधीर मुनगंटीवार आणि क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली। सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात सौ सपना सुधीर मुनगंटीवार आणि क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। माजरी येथे महाप्रसादातून काही जणांना विषबाधा झाली होती आणि लगेच उपचार मिळाला। आमचे जे कार्यकर्ते आहेत दीपक सिंग यांनी लगेच उपचार केला रुग्णांना जिथे आवश्यक आहे तिथे, काही जणांना चंद्रपूरला, काही जणांना भद्रावतीला, आणि इथे उपचार मिळाले। सर्वांची प्रकृती चांगली आहे आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांना पण मुख्यमंत्री सहायता निधीमधून भाऊ योग्य ती मदत करणारच आहेत। सर्वांची प्रकृती चांगली आहे, सर्वांची प्रकृती चांगली राहो हीच आम्ही आज ईश्वरचरणी प्रार्थना करण्यासाठी आणि सदिच्छा भेट देण्यासाठी यांच्यापर्यंत आलो होतो। आणि त्या पेशंटनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीचं काम या दवाखान्यातल्या सगळ्या लोकांनी, सगळे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी वेळेवरती तात्काळ आम्हाला ॲडमिट करून घेतलं, गाड्या पाठवल्या, चांगल्या पद्धतीनं मदत त्यांनी या ठिकाणी केली। आणि या भागाचे आमदार म्हणून माझी देखील जबाबदारी होती की मी सुद्धा त्यांना येऊन भेटलं पाहिजे, म्हणून ही त्या सगळ्या ॲडमिट असणाऱ्या पेशंटला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आली होती। आणि आत्ता डॉक्टर साहेबांना विचारलं की परत त्यांना काही सोयीसुविधांची गरज जर असेल तर ते देखील करण्याची माझी तयारी आहे। पण डॉक्टर साहेब म्हणाले की आता बऱ्यापैकी काही पेशंटला आता सुट्टी देखील होत आहे, ते स्वतःहून सुट्टी मागत आहे आणि सगळ्यांची परिस्थिती आता स्थिर आहे।